हॅलो गाईज, बघा आपण काय करणार आहे, TCSचं काम तमाम हे ईबुक माहिती आहे का आपण तयार करत आहे. ठीक आहे. याच्यामध्ये माहिती आहे काय होणार आहे की सगळे जे TCSची एक्झाम आहे, म्हणजे आता कोणतं येणार आहे, जे महानगरपालिका आहे, ठीक आहे, नगर परिषद आहे, ठीक आहे, मग नांदेड GMC आहे ते, ठीक आहे. आता आरोग्य सेवक सुद्धा येणार आहे पुन्हा. ठीक आहे, आरोग्य सेवक पुन्हा येणार आहे. ठीक आहे, तर जे पण TCS एक्झाम आहे त्याच्यासाठी काय केलं आपण, ईबुक आहे ना, प्रॅक्टिस सेट म्हणजे तयार करत आहे. तयार झालीच आहे, काही काही जर काम चालू आहे. ठीक आहे. आणि म्हणजे कसं बघा, जे आपण TCSचे प्रश्न जे घेत आहे ना, TCSचे प्रश्न आपण इथे घेत आहे, कुठे घेत आहे आपण, YT ला. तर त्याच्या आधारावर ही माहिती आहे का प्रॅक्टिस बुक माहिती आहे का तयार करण्यात येत आहे. ठीक आहे, आठवण ठेवा. आणि माझं कसं प्लॅन आहे बघा, मी सांगतोय की बघा, TCSचे PYQ किती होणार आहे, ते होणार आहे 3 ते 4 हजार, त्यापेक्षा जास्त जाणार बहुतेक. 3 ते किती 4 हजार ते होणार आहे. ठीक आहे, 3 ते 4 हजार होणार आहे. आणि ही जी प्रॅक्टिस बुक आहे याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला 3 ते 4 हजार भेटणार आहे. ठीक आहे, आणि आठवण ठेवा 3 ते 4 हजार क्वेश्चन मिळणार आहे. ठीक आहे. जे TCS मध्ये रिपीट झाले आहे ना ते आपण नाही घेऊ, फक्त काही जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे जे खूप मोस्ट आहे ते आपण रिपीट करू. ठीक आहे, या PDF मध्ये. कळलं? ठीक आहे ना. ठीक आहे भाई, समोर काय काय ते तुम्हाला सांगतोय. ओके, हे कळलंय? ठीक आहे. आता नेक्स्ट बघा. बघा याच्यामध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे बघा. समानार्थी शब्द 500 ते आहे, विरुद्धार्थी शब्द 400, वाक्यप्रचार 300, मराठी म्हणी 200, शब्दसमूह 200, शुद्ध शब्द 100, साहित्यिक माहिती 200, लेखकांचे टोपण नाव 100, संतांची माहिती 50. ठीक आहे. आणि इकडे बघा, इकडे काय आहे, समास, ठीक आहे, प्रयोग, शब्दांच्या जाती, ठीक आहे, काळ, लिंग, वचन, वाक्यांचे रूपांतरण, वाक्याचे प्रकार, अलंकार आणि शुद्ध वाक्य. ठीक आहे, हे सगळे मिळणार आहे. ठीक आहे. अजून बघा समोर, अजून नाही, खूप सारा डाटा काढलाय मी. हे झालं. त्याच्यानंतर मग जोडीने येणारे शब्द, अलंकारिक शब्द, प्राणी व त्यांची आवाज, ध्वनी आणि समूहदर्शक. ठीक आहे, याचे तर कमी विचारले म्हणून यांचे कमी क्वेश्चन घेतले आहे. आणि इकडे बघा, हे उतारा आहे ना, उतारा 400, विरामचिन्ह 300, वाक्यप्रचार, संधी, कर्ता, कर्म, हे क्वेश्चन आहे. ठीक आहे. तर बघा, ज्यांना पण कुणाला जर PDF घ्यायची असेल तर हे व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मला मेसेज करू शकता. तुम्ही या कोर्सची म्हणजे ईबुकची प्रिंट काढता येते. जर PDF हवी असेल तर अकाउंट पेमेंट आहे. आणि आठवण ठेवा, 1 तारखेच्या नंतर हा पेमेंट किती होऊन जाईल, 101 होणार आहे. ठीक आहे, 1 तारखेनंतर 101 होणार आहे. ठीक आहे. TCS वर आधारित आहे. आणि एक गोष्ट सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट, जे म्हणजे 1 तारखेच्या अगोदर जे मराठीचे घेतील ना ईबुक, त्यांना माहिती आहे का, जे GK चे मॅरेथॉन होत आहे त्यांची PDF म्हणजे क्लास PDF ना त्यांना फ्री दिले जाईल. ते असं कोणाला फ्री नाही आहे, फक्त जे मराठीचे क्लास घेतील त्यांना फ्री आहे. ठीक आहे. तर बघा, तुम्हाला जर आवडेल, तुम्हाला आवडेल तरच घ्या. आणि आठवण ठेवा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ही फक्त प्रॅक्टिस बुक PDF आहे. नवीन सांगतोय बघा, फक्त जे आहे ना प्रॅक्टिस जे ईबुक आहे ते फक्त मी पेड केलं आहे. ठीक आहे. आणि बाकी चॅनलवर जे TCSचे जे डाटा आहे ना ते मी संपूर्ण म्हणजे किती, कमीत कमी 300 तास जे आहे ते फ्रीच टाकणार आहे. ते तुमच्याकडून काही अमाऊंट नाही, फक्त प्रॅक्टिससाठी आहे. जर तुम्हाला इच्छा असेल तर घ्या, नाही असेल तर नको घ्या. व्हिडिओ तुमच्यासाठी नेहमी येत राहील. ठीक आहे. माझे जे महाराष्ट्राचे ताई आणि भाऊ आहे त्यांच्यासाठी तर मी करणारच. ठीक आहे. चला, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. हॅलो गाईज, आय एम कमल. आज आपण वाक्यप्रचार करणार आहे. हे 300+ आहेत. ठीक आहे ना. पण आपण याला नाही का पार्ट वाईज करू, म्हणजे डेली 50 किंवा नाही का 40 ते 50 करू. ठीक आहे. आणि ठीक आहे, किती आहे, 300+ आहेत. तर पार्ट वाईज आपण करणार आहे. याच्यासोबत नाही का एक मॅरेथॉन व्हिडिओ पण येईल. हे कंप्लीट झालं की मग आपण याच्यात मॅरेथॉन व्हिडिओ घेऊन घेऊ. ठीक आहे. चला सुरू करू. चला नेक्स्ट. ठीक आहे. बघा काय म्हणताय, किटाळ येणे. ठीक आहे ना. किटाळ येणे, वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता, तो आहे आरोप होणे. ठीक आहे ना. त्याच्यानंतर फसवणे, फसवणेला आपण काय म्हणू शकतो, हातावर तुरी देणे. हातावर तुरी देणे. ठीक आहे, याला आपण म्हणू शकतो. ठीक आहे ना, फसवणे. नेक्स्ट काय, संपवणे. हे तर तुम्ही सांगू शकता, इझी आहे तो. नेक्स्ट, खालील वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ दिले आहेत, त्यातील चुकीचा पर्याय शोधा. ठीक आहे ना. बघा, पहिला काय म्हटलंय, अहमिका चालवणे म्हणजे चढावं लागणे, हा बरोबर आहे. तुरी देणे, बघा मी आताच सांगितलं होतं, हातावर तुरी देणे त्याला फसवणे म्हणतात, हा पण बरोबर आहे, बरोबर. आणि नेक्स्ट आहे, धिंडवळे निघणे म्हणजे काय होणे, फजिती होणे, हा पण बरोबर आहे. आणि नेक्स्ट काय म्हटलं आहे, वाकडे पाऊल पडणे, हा घसरून पडणे नाही होत, याचा मिनिंग होते चुकीच्या दिशेने जाणे, चुकीच्या किंवा वाईट दिशेने जाणे, वाईट दिशेने जाणे. ठीक आहे. नेक्स्ट,
एक मिनिट गाईज, क्वेश्चन कधी कधी खूप मोठे असतात. ठीक आहे ना. काय म्हणताय, वाक्यात उपयोग केलेल्या वाक्याशी सुसंगत वाटणारा वाक्यप्रचार ओळखा. श्यामलाचा डावा डोळा चलत होता म्हणून काही ना काही ऐनसे. बघा मी सांगतो याच्या काय, एवढा मोठा करायचं काही गरज नाही. डावा डोळा चलणे, याचा मिनिंग काय होते, काहीतरी अशुभ होते, काहीतरी अशुभ होते. ठीक आहे. नेक्स्ट म्हटलं आहे तळपड होणे. तळपड होणे याचं मिनिंग काय होते, नाश होणे. ठीक आहे. दाती तृण धरणे याचं मिनिंग काय होते, वाक्यप्रचाराच्या शरण जाणे. आणि द्वेष करणे याचं मिनिंग होते पाण्यात पाहणे. पाण्यात पाहणे, मी त्याला पाण्यात पाहतो म्हणजे काय होते, मी त्याच्यावर द्वेष करतो किंवा नफरत करते. नेक्स्ट काय म्हटलंय, तिळपापड होणे म्हणजे काय, अतिशय संताप येणे. नेक्स्ट घर धुवून नेणे म्हणजे काय होते, सर्वस्व लुटून नेणे, सर्वस्व लुटून नेणे. बघा हा पुन्हा आला, दाती तृण धरणे म्हणजे काय होते, शरण जाणे. ठीक आहे. बघा हा क्वेश्चन पुन्हा रिपीट झाला. काय म्हणताय, तिळपापड होणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा म्हणजे काय होते, अतिशय संताप येणे. नेक्स्ट किटाळेने, बघा हा पुन्हा आलाय, किटाळेने म्हणजे काय होते, आरोप येणे. मी सांगितलंय तुम्हाला की TCS ला क्वेश्चन आहे ना, हे रिपीट होतातच. नेक्स्ट रेलचेल असणे वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा. रेलचेल म्हणजे होते खूप, प्रचुर मात्रामध्ये, प्रचुर मात्रामध्ये. ठीक आहे. रेलचेल म्हणजे विपुलता सुद्धा म्हणतात त्याला, आणि याचा विरुद्धार्थी होतो टंचाई. ठीक आहे, टंचाई. कारण क्वेश्चन आलेला आहे पेपरला की रेलचेलचा विरुद्धार्थी विचारलाय, तो होते टंचाई विचारलाय. ठीक आहे. नेक्स्ट खालील वाक्यातील अर्थ समजून वाक्यप्रचार करा. ठीक आहे ना. काही स्वार्थ साधण्यासाठी खुशामत करणे, ते म्हणतो ना आपण की वक्त आने पे गधे कोई बाप बनाना पडता है, तेच आहे. ठीक आहे. काय म्हणताय, लागून चालन करणे. ठीक आहे ना. त्याच्यानंतर काय, स्तुती करणे, हा म्हणजे होऊ शकते प्रशंसा करणे, असं पण होऊ शकते. ठीक आहे ना. ठीक आहे ना. नेक्स्ट काय म्हणताय, डांगोरा पिटणे म्हणजे काय होते, दवंडी पिटणे. नेक्स्ट काय म्हणते, अभ्यासाचे डोंगर पेलणे म्हणजे काय होते, खूप अभ्यास करणे. नेक्स्ट लहान मुलांची मस्ती बघून आईचा जीव मेटाकुटीला आला. ठीक आहे. नेक्स्ट साध्या गोष्टीचा भयंकर परिणाम होणे म्हणजे काय होते, काट्याचा नायटा होणे किंवा राईचा पर्वत होणे, राईचा पर्वत होणे. नेक्स्ट काय म्हटलंय, खालील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. काळजात क्रदन्न होणे. ठीक आहे ना. का होते म्हणजे दुःख होणे. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते, ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढताना क्रांतिकारकांनी आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवले म्हणजे काय होते, त्यांनी काय केलं, घरावर काय केलं म्हणजे त्याग करणे. म्हणजे त्यांना क्रांतिकारकांना लढायचं आहे, तर ते आपल्या घरला बघणार का, नाही, ते पूर्ण देशाला बघणार, म्हणून ते आपलं घर सोडून देतात. नेक्स्ट खालील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा म्हणजे काय होते, मन कातर होणे म्हणजे काय होते, भयभीत होणे. ठीक आहे. आनंद होणे म्हणजे काय होते, आभाळ लहान होणे किंवा आभाळ ठेंगणे होणे. ठीक आहे. नाजूक होणे आता इम्पॉर्टंट नाही आहे, तेवढं जाऊ द्या. चला नेक्स्ट खालीलपैकी वाक्यप्रचाराचा अर्थ व त्याची अचूक जोडी सांगा. पहिला आहे अचूक जोडी म्हटली आहे. ठीक आहे, म्हणजे ते चूक नाही. कणिक तिमणे, कणिक तिमणे हा चुकीचा आहे, कष्ट करणे होत. कणिक तिमणे म्हणजे होते म्हणजे मार देणे किंवा मारणे. ठीक आहे. त्याच्यानंतर काय म्हटलं, कष्ट करणे म्हणजे मेहनत करणे, काखेवर करणे, हातवर करणे हाही चुकलेला आहे. अर्धचंद्र देणे, हकालपट्टी करणे हा बरोबर आहे.
म्हणजे काय होतं, हकालपट्टी म्हणजे त्याला भगवणे सुद्धा होऊ शकते. ठीक आहे. नेक्स्ट, पाणउतारा करणे म्हणजे अपमान करणे. ठीक आहे, स्वागत करणे होते का नाही. नेक्स्ट, आरोळी ठोकणे. चला नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणताय तो, आरोळी ठोकणे. आरोळी ठोकणे म्हणजे काय होते, मोठ्याने हाक मारणे. ठीक आहे. याचं मिनिंग आहे आरडाओरडा करणे म्हणजे शंख करणे. शंख करणे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे रंजिस येणे म्हणजे काय होते, अतिशय त्रासणे. याला अजून एक आहे की नाकी नऊ येणे. नाकी नऊ येणे याचा मिनिंग सुद्धा तेच होते, अतिशय त्रासणे. खूप कष्ट करणे म्हणजे हाडाचे काटे करणे ते होते. फजिती करणे म्हणजे अपमान होऊन जाते. नेक्स्ट काय म्हटलंय, वाक्यप्रचाराचा वाक्यात उपयोग करा. हमरी तुमरीवर येणे म्हणजे काय होते, भांडणावर येणे. ठीक आहे. नेक्स्ट काय म्हणते, विशाल आणि सूरज हमरी तुमरीवर येताच अमोल घटनास्थळावरून काय केलं, निघून गेला. माहित आहे की या दोघांची फायटिंग होत आहे. ठीक आहे ना, म्हणजे काय होतं, ते हमरी तुमरीवर आले आहोत म्हणून याला असं वाटलं की मला पण काही होईल म्हणून तो तिथून निघून गेला आहे. चला ठीक आहे ना. नेक्स्ट, माशी शिंकणे म्हणजे काय होते, अडथळा निर्माण होणे. ठीक आहे, अडथळा निर्माण होणे. ठीक आहे. नेक्स्ट, रिकाम्या जागी खुश होणे. खुश होणे म्हणजे काय होते, कडी खुलणे. असा फूल राहते तो छोटासा, मग तो उघडतो म्हणजे काय होते, आपला चेहरा पण फुलतोय ना खुश झाल्यावर, तसा आहे तो. नेक्स्ट, कपिला षष्ठीचा योग. हा तर हे आहे अलंकारिक शब्द आहे. ठीक आहे ना. पोपटलाल यांना शेवटी एका मुलीने लग्नासाठी होकार दिला. ठीक आहे, म्हणजे काय होते तो, कपिलषष्ठीचा योग म्हणजे कधी कधी. चला ठीक आहे ना. नेक्स्ट, लायसन्स नसताना वाहन चालवित असलेल्या स्वातीने जेव्हा पोलिसाला पाहिले तेव्हा ते खूपच घाबरली. म्हणजे काय होते, पाच्यावर धारण बसणे म्हणजे काय होते, खूप घाबरणे. ठीक आहे, खूप घाबरणे किंवा मनस्थिती खूप घाबरण्यासारखी होणे. नेक्स्ट, बरं काय म्हटलंय. नेक्स्ट, हातपाय गणणे. हातपाय गणणे म्हणजे होते धीर सोडणे. ठीक आहे. नेक्स्ट आहे डांगोरा पिटणे. डांगोरा पिटणे म्हणजे काय होते, जाहीर करणे, धिंडी पिटणे. नेक्स्ट विचारला आहे पायमल्ली करणे म्हणजे काय होते, धुडकावून लावणे किंवा याला उपमर्द करणे सुद्धा म्हणतात. उपमर्द करणे. नेक्स्ट काय म्हटलंय, तुणतुणे वाजवणे. वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. काय होते, तेच तेच पुन्हा सांगणे. याला घोकणे सुद्धा म्हणतात. याला घोकणे सुद्धा म्हणतात. नेक्स्ट, उंटावरच्या शहाणा म्हणजे काय होते, मूर्खासारखा सल्ला देणारा. नेक्स्ट, तमान असणे म्हणजे काय होते, परवाना करणे. हा पुन्हा आला बघा. हमरी तुमरीवर येणे म्हणजे काय होते, तो जोरात भांडणे. नेक्स्ट काय म्हटलंय, वळदीवर येणे म्हणजे काय होते, भांडण्यास प्रवृत्तणे. नेक्स्ट काय म्हटलंय, पराचा कावळा करणे किंवा राईचा पर्वत करणे किंवा नायट्याचा कायटा करणे. हे सगळं तेच गोष्टी आहे. म्हणजे काय होते, साधी गोष्ट फुगवून सांगणे. नेक्स्ट काय म्हणताय, गुळाचा गणपती असणे म्हणजे काय होते, अंगात कसलेच कर्तृत्व नसणे. ठीक आहे. ओके, आजच्यासाठी एवढे ठेवू, मग नेक्स्ट पार्टमध्ये बाकीचे क्वेश्चन करू. ओके, भेटू. तेव्हापर्यंत तुम्ही चॅनलला काय करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हॅलो गाईज, आय एम कमल. आपण बघा इंग्लिशची काय केलं आहे, प्रॅक्टिस ई बुक क्रिएट केली आहे. ठीक आहे, हे प्रॅक्टिस ई बुक आहे. ठीक आहे, TCSचे जेवढे पण प्रिव्हियस इयर झाले आहे ना, ते आपण याच्यामध्ये कव्हर केले आहे. ठीक आहे, मॅक्झिमम खूप सारे क्वेश्चन रिपीट आहे, तर रिपीटला आपण क्रॉस म्हणजे काढून टाकलेले आहे आणि जे महत्त्वाचे आहे ते ठेवले आहे. ठीक आहे, आणि जे रिपिटेशनमध्ये पण सुद्धा महत्त्वाचे आहे ते सुद्धा आपण ठेवलेले आहे. ठीक आहे, याच्यामध्ये माहीत आहे का आपण CGL, CHSL, MTS,
त्याच्यानंतर CPO असे खूप सारे एक्झाम केले आहे. ठीक आहे. आणि माहिती आहे का तुम्हाला की स्टेट एक्झामला जे TCS पेपर काढते ना ते SSC मधूनच पेपर काढतोय. ठीक आहे. मॅक्झिमम जे SSC चे प्रश्न असतात ना तेच आपल्याला माहिती आहे का स्टेट एक्झामला रिपीट होतात. तर मी तुम्हाला PDF दाखवून देतोय. ठीक आहे. याच्यामध्ये सांगून देतोय की काय काय आपण ना घेतलेलं आहे. बघा याच्यामध्ये आपण जे इडियम्स आहेत. ठीक आहे. इडियम्स हे आपण किती घेतलेले आहे 400 प्लस घेतलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मग वन वर्ड आहे. वन वर्ड आपण किती घेतलेलं आहे 500 प्लस घेतलेलं आहे. ठीक आहे. मग आहे एंटोनॅम हे आपण 424 घेतलेलं आहे आणि सॅनोनम सुद्धा एवढेच घेतलेलं आहे की ते 424. तर ही लगभग PDF माहिती आहे का 2000 नियर बाय जाईल. ठीक आहे. 2000 नियर बाय MCQ जाईल. आणि आठवण ठेवा याच्यामध्ये अपडेट अजून करत राहू आपण. ठीक आहे. तर बघून द्या मी इकडे PDF दाखवून देतो तुम्हाला. बघा आणि ही PDF जी आहे ना ती कशासाठी आहे 4 म्हणजे 2025 मध्ये जे पण एक्झाम होणार आहे. ठीक आहे. त्याच्यासाठी मॅक्झिमम इम्पॉर्टंट आहे अपकमिंग एक्झामसाठी. आणि कोणती जे TCS घेतात ना त्यासाठी खूप जास्त IBPS ला सुद्धा इम्पॉर्टंट आहे कारण वोकॅब तर वोकॅब बसतो. ठीक आहे. हे बघा PDF बघा आपण काय केलं आहे. ठीक आहे. हे आपलं नाव आहे. ठीक आहे. हे सॅनोनिम्स आहे किती आहे 424 MCQ आहे. बघा पहिले आपल्याला हे तुम्हाला क्वेश्चन दिलं राहील. ठीक आहे. आणि हे कुठे आलं आहे ते आपण दिलं आहे. ठीक आहे. कारण कोणाला असं वाटतं की क्वेश्चन फक्त इकडून तिकडून घेतलेलं आहे तसं नाही आहे. क्वेश्चन जे SSC ला आले आहेत तेच आपण घेतलेलं आहे. हे क्वेश्चन राहील तुम्हाला. ठीक आहे. आणि हे 4 ऑप्शन दिले आहे. या 4 ऑप्शनपैकी एक तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. ठीक आहे. आणि खूप जणांचा मला मेसेज आला होता की याला मराठीमध्ये मिनिंग द्या. जर याला आपण मराठीमध्ये मिनिंग देऊ तर मग प्रॅक्टिसच्या भानच काय राहील. मग प्रॅक्टिस म्हणजे काय होते की मॅक्झिमम गोष्टी स्वतःला आठवण आहे. ठीक आहे. स्वतःला आठवण राहील तेव्हाच तर तुमची प्रॅक्टिस आहे ना. आणि ही प्रॅक्टिस PDF आहे. ठीक आहे. हे तुम्हाला प्रॅक्टिससाठी दिले जाईल. ठीक आहे. बघा हे जे क्वेश्चन आहे ना हे क्वेश्चन आहे. ठीक आहे. आणि कुठं आले ते असं आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर हिचे 4 ऑप्शन आहे. ठीक आहे. याची आन्सर की आपण पूर्ण दिलेली आहे. बघा दाखवून देतो. PDFचे दर्शन करून घ्या इकडं पूर्ण. ठीक आहे. असं PDF राहील पूर्ण टोटली. ठीक आहे. आणि हे PDF 110 ते 111 पेजचं टोटली बनलेलं आहे. ठीक आहे. एक मिनिट तुम्हाला पूर्ण PDF दाखवून देतो. ठीक आहे. किती क्वेश्चन आले टाकले आहे मी. हां बघा किती क्वेश्चन टाकले आहे 424 क्वेश्चन टाकले आहे MTSचे. हां गाईस. ठीक आहे. किती क्वेश्चन काढलेले आपण सॅनोनिमचे म्हणजे समानार्थी शब्दाचे इंग्लिशचे ते काढले आपण 424. ठीक आहे. आणि मी काय म्हणते हे जे ऑप्शन आहे त्याचे तुम्ही काय करा गुगलला सर्च करा आणि ह्याचे ऑप्शन सुद्धा लिहून ठेवा. ठीक आहे. मग 424 इंटू किती होऊन जाईल हे 1696 क्वेश्चन होऊन जाईल. ठीक आहे. अभ्यास करताना माहिती आहे का ऑप्शनला सुद्धा एलिब्रेट करणं शिका. ठीक आहे. चला हा झाला तुमचा सॅनोनिम्सचा. ठीक आहे. मग बघा जसं संपेल मग तशीची आन्सर की तुम्हाला दिली जाईल. ठीक आहे. आणि आठवण ठेवा मी जर इच्छा असती ना तर मी काय केलं असतं जसं हे काढलं आहे क्वेश्चन त्याला आन्सरला असं हायलाईट केलं असतं पण ते प्रॅक्टिस सारखं नसतं. मग ठीक आहे. मला प्रॅक्टिस करायची आहे क्वेश्चनला बघा की तुम्हाला क्लिक किती होतात अभ्यास केल्यानंतर. ठीक आहे. मग हे पूर्ण अशी आन्सर की आपण दिलेली आहे. ठीक आहे. बघा पूर्ण याच्यामध्ये 424 क्वेश्चन आहे तर 424 क्वेश्चनची पूर्ण आन्सर की आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट. नेक्स्टमध्ये आपल्याकडे काय आहे एक मिनिट गाईस. हां बघा कुठे गेले क्वेश्चन. हां नेक्स्टमध्ये आपल्याकडे आहे अँटोनिम्स. ठीक आहे. म्हणजे विरुद्धार्थी शब्द. याच्यामध्ये सुद्धा सेम केलेलं आहे आपण ना जे क्वेश्चन लेटेस्टमध्ये जास्त टाकलेले आहे आपण. ठीक आहे. लेटेस्ट क्वेश्चन आपण जास्त टाकलेलं आहे कारण मी बघितलं आहे समाज कल्याणला वगैरे माहीत आहे का ते लोक काय करत आहे की CGL CHSL यातलेच क्वेश्चन ते तिकडे टाकत आहे. ठीक आहे. ओके. आणि जे स्टेटला आलं आहे ते आपण कव्हर करलं आहे. ठीक आहे. 424 क्वेश्चन आहे सेम आहे. हे बघ तुम्ही हे पण PDF बघू शकता पूर्ण सेम टू सेम PDF आहे. ठीक आहे. पूर्ण सेम PDF जसं आपण प्रॅक्टिससाठी पाहिजे. ठीक आहे. हे बघा क्वेश्चन किती संपले इथे आपले क्वेश्चन संपले किती 424. ठीक आहे. ठीक आहे. रिलुक्टंट मग हे काय किती क्वेश्चन आहे ह्याच्यामध्ये MTS सगळे आपण क्वेश्चन कव्हर केले आहे. MTSचे बघा MTS CHSL CGL CPO. ठीक आहे. त्याच्यानंतर मग सिलेक्शन पोस्ट असे ऑल एक्झाम आपण काय केलं आहे कव्हर केलं आहे इथे. ठीक आहे. बघा हे ठीक आहे. आणि नेक्स्ट आहे मग आपला सगळ्यात फेवरेट टॉपिक तो आहे वन वर्ड सबस्टिट्यूशन. ठीक आहे. हे आपण किती कव्हर केले आहे हे आपण 500 कव्हर केले आहे. ठीक आहे. आणि हे तुमचं प्रश्न राहील
कुठे प्रश्न आलेला आहे ते इथे दिसेल तुम्हाला आणि हे त्याचे ऑप्शन राहील. ठीक आहे, असंच आपण प्रकारे केलं आहे. आणि मॅक्झिमम जे आहे ना मी वन लायनर टाईप PDF बनवला आहे, कारण तुम्हाला प्रिंटला जास्त खर्च यायला नको. तुम्ही याची अगोदर प्रिंट काढून घ्या, मग मी काय करणार याचे ऑप्शन जे खाली टाईप करून ना ते सुद्धा PDF तुम्हाला फ्रीमध्ये देणार. ठीक आहे, ओके. कारण मी याच्यासाठी कमी केलं वन लायनरमध्ये, कारण ही जी PDF आहे ना ती 110 पेजच्या जवळपास बनलेली आहे. ठीक आहे, जर आपण याचे ऑप्शन खाली करू ना तर मग 200-300 प्लस देणार आणि तेवढं मला खर्च वाटत नाही. ठीक आहे, जर तुम्हाला PDF ही तुम्ही प्रिंट काढून घ्या आणि मी मग खाली ऑप्शनवाली ते पण PDF तुम्हाला प्रोव्हाइड करेल. ठीक आहे, हे बघा हे सुद्धा आपल्याकडे 500 प्लस प्रश्न आहेत. ठीक आहे, मॅक्झिमम क्वेश्चन आणि चांगले चांगले हायलाइटेड क्वेश्चन आपण टाकलेले आहे. ठीक आहे, तर तुम्ही बघू शकता. हां, हे बघा जसं किती क्वेश्चन आहे ते आपल्या याचे बघा किती 500 प्लस प्रश्न आहे. ठीक आहे, जेंटल द सॉंग सनपुट हे बघा याचे हे क्वेश्चन विचारलेलं आहे. हा MTS मध्ये आलेला आहे 2021ला. ठीक आहे, आणि चांगले चांगले क्वेश्चन अपडेट करून टाकले प्रिव्हियस इयरचे सुद्धा. ठीक आहे, मग ह्याचे आन्सर्स आहेत. ठीक आहे, आणि हा बघा हा सगळ्यात जास्त येतो आपल्या TCSला. ठीक आहे, पण याचे 400 क्वेश्चन पण महत्त्वाचे घेतलेले आहे. ठीक आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर स्केलेटन ऑफ द क्लब बोर्ड हे बघा हे कुठं आलेला क्वेश्चन हा CGLला आलेला आहे 4 शिफ्टला, तो पण पूर्ण दिलेला आहे. ठीक आहे, मग हे त्याचे ऑप्शन्स राहील. ठीक आहे, आणि हा मग दुसरा प्रश्न. ठीक आहे, या प्रकारे आपण इडियम्स पण कव्हर केलेले आहे. ठीक आहे, आपण फक्त सिनोनिम्स, एंटोनिम्स, वन वर्ड आणि इडियम्स हे 4 जे खूप जास्त मोस्ट इम्पॉर्टंट आहे ना ते आपण केले आहे. ठीक आहे, जर इच्छा झाली तर मग आपण काय करू, स्टुडंटची जर असेल तर मग आपण स्पेलिंग मिस्टेक सुद्धा घेऊ, पण तेवढं येत नाही. सगळ्यात जास्त मध्ये तुम्हाला एंटोनिम्स, सगळ्यात जास्त एंटोनिम्स, सिनोनिम्स, इडियम्स आणि वन वर्ड यांची जास्तीत जास्त तुम्हाला काय करायची आहे, प्रॅक्टिस करायची आहे. बघून घ्या PDF हा सुद्धा 110 की 111 पेजचा पूर्ण टोटली PDF हा बनलेला आहे. ठीक आहे, तुम्ही याची प्रिंट काढू शकता आणि काही तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला सांगू शकता. ठीक आहे, चला बघा किती क्वेश्चन आहे याच्यामध्ये बघा किती क्वेश्चन आहे, 400 प्लस क्वेश्चन आहे. ठीक आहे, तर मी हे PDF तुम्हाला दाखवली आहे. ठीक आहे, जर तुम्हाला हे PDF हवी असेल तर 7719915057. ठीक आहे, इकडून सांगतो 77199150 एक मिनिट इकडे सांगून देतो 5057. ठीक आहे, इकडे सांगून देतो एक मिनिट 7719915057 यावर तुम्ही मेसेज करा, तुम्हाला मी PDFचं प्राईस सांगून देईल. ठीक आहे, आणि आठवण ठेवा ही PDF 50% फ्री आहे. ठीक आहे ना, 50% फ्री म्हणजे कसं, अँटोनेम आणि सायनोनेम्स हे फ्री आहे. जे कुणाला पण पाहिजे ते मला मेसेज करू शकतात, ते मी अँटोसायनमची PDF त्यांना असेच फ्री देऊन देईन. ठीक आहे, कारण सगळ्यात जास्त लोक याचमध्ये कन्फ्यूज राहतात, म्हणून मी ही PDF फ्री ठेवली आहे. ठीक आहे, आणि जे फुल PDF आहे, फुल म्हणजे ज्याच्यामध्ये चारही आहे, एंटो, सायनो आणि वन वर्ड आणि हे याचं प्राईज आहे. ठीक आहे, ते तुम्ही मला व्हॉट्सअपला करा मेसेज, मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, तर चला भेटूया मग. चला, खूप तुमची इच्छा होती PDFची तर मी ते कंप्लीट करून देईल. ठीक आहे, भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओ.